इंग्रजीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. असं म्हटलं जातं, वेअर देअर इज लँग्वेज देअर इज सोसायटी अँड वेअर देअर इज सोसायटी देअर इज लँग्वेज. लँग्वेज अँड सोसायटी दीज आर पार्ट अँड पार्सल फॅक्टर्स टू इच अदर्स अँड दीज फॅक्टर्स कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. भाषा ही समूहात अस्तित्वात आहे किंवा जिथे समूह आहे तिथे भाषा आहे, जिथे भाषा आहे तिथे समूह आहे. मुळात भाषा ही भाव प्रकट करण्यासाठी असते, सेन्स व्यक्त करण्यासाठी असते आणि हा सेन्स व्यक्त करण्यासाठी वाक्याचा उपयोग केला जातो. आणि त्यामुळेच अ सेंटेन्स इज सपोज्ड टू बी अ कम्प्लीट युनिट ऑफ थॉट. वाक्यालाच भाषेचं पूर्ण एकक म्हटलेलं आहे. आणि म्हणून वाक्य ज्या ज्या घटकांचं बनते त्यांना लिंग्विस्टिक आयटम्स असं म्हटलं जाते. मग यामध्ये प्रिपोजिशन्स असतील, आर्टिकल्स असतील, नाउन्स असतील, प्रोनाउन्स असतील, वर्ब्स असतील, असे भरपूर लिंग्विस्टिक आयटम्स आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा लिंग्विस्टिक आयटम्स या ठिकाणी आज आपण सादर करत आहोत. त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे. यामध्ये सर्वात पहिलं आर्टिकल्स काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल्स हा शब्द ऐकल्याने जवळपास असं बहुतेक कोणी नसणार, कारण जेव्हापासून आपण इंग्रजी शिकायला सुरुवात केलेलं आहे तेव्हापासून आपल्या कानावर काही गोष्टी सतत पडत असतात. त्यापैकीच आर्टिकल नावाचा हा एक घटक आहे. मुळामध्ये इंग्रजीमध्ये आर्टिकल्स हे 3 आहेत. देर आर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश, अ, ॲन अँड द. अशा प्रकारचे हे 3 उपपद आहेत. मराठीमध्ये त्याला उपपद म्हणतात. त्यांच्या वापराबद्दल, यांचा उपयोग कुठे करायचा, कसा करायचा, त्याचे नियम कोणते आहेत, अपवाद कोणते आहेत, या सगळ्या गोष्टींवर आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेणार आहोत. सर्वात पहिलं आपण जाणून घेऊ की आर्टिकल्स म्हणजे नेमकं काय. व्हॉट आर आर्टिकल्स? आर्टिकल्स आर नथिंग, दे आर वर्ड्स or linguistic items which are used to define, to describe or to determine a noun whether it is specific or non-specific. नाम वाक्यामध्ये वापरल्यानंतर ते नाम स्पेसिफिक आहे किंवा स्पेसिफिक आहे का, पर्टिक्युलरली यूज केलेलं आहे का, नॉन स्पेसिफिक आहे का, रँडमली यूज केलेलं आहे, ढोबळमानाने यूज केलेलं आहे, याच्या आधारे त्या नामांपूर्वी अ किंवा ॲन केव्हा वापरायचं, ॲन केव्हा वापरायचं, द केव्हा वापरायचं हे ठरत असते. व्हेन अ सिंगुलर नाउन, कॉमन नाउन युज्ड इन कॉन्टेक्स्ट इज रँडम और इट इज युज्ड रँडमली, द आर्टिकल अ और ॲन प्रिसीड द सिंगुलर कॉमन नाउन. बट व्हेन द नाउन, whether it is plural or singular, no problem, if the is used to particularize the singular or plural noun. That is why a and an, these articles are called the indefinite articles, whereas the article the is called the definite article. First of all, या ठिकाणी आपण हे पाहू की सुरुवातीला अ आणि ॲनचा उपयोग केव्हा करायचा, त्याच्यासाठी काही नियम आहे का. बऱ्याचदा होतं काय की बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा संकल्पना क्लिअर नसल्याने आपल्या डोक्यामध्ये अ आणि ॲनचा यूज करताना इंग्रजीमध्ये जे 5 ए, ई, आय, ओ, यू हे स्वर अक्षरं आहेत, वॉवेल लेटर्स आहेत, याचा आधार घेऊन आम्ही अ किंवा ॲनचा वापर करण्याच्या मागे लागतो. परंतु नियम असा सांगतो की स्पष्ट नियम आहे की ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात ही स्वर ध्वनीने झालेली असेल, त्या एकवचनी सामान्य नामाच्या अगोदर किंवा पूर्वी ॲन हे आर्टिकल घ्यायचं आहे आणि ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात ही व्यंजन ध्वनीने झालेली असेल त्या एकवचनी सामान्य नामापूर्वी अ घ्यावी. आता खरी अडचण ही निर्माण होते की आपल्या डोक्यामध्ये तर पहिलं हे किंवा इंग्रजीत स्वर किती, तर मग आम्ही लगेच सांगतो ए, आय, ओ, यू. हा प्रश्न बी चुकीचा आहे आणि हे उत्तर बी चुकीचं आहे, कारण ए, आय, ओ, यू हे स्वर अक्षर आहेत. जर प्रश्न असा असला की इंग्रजीमध्ये हाऊ मेनी वॉवेल लेटर्स आर देअर इन इंग्लिश, तर आपलं उत्तर 5 बरोबर आहे, 5 बरोबर आहे आणि ते ए, आय, ओ, यू हे सुद्धा बरोबर आहे. परंतु आता नियम असा सांगून राहिला की जर
एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात ही स्वर ध्वनीने झालेली असेल तर ॲन वापरावे, आणि नसेल म्हणजेच व्यंजन ध्वनीने झालेली असेल त्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात तर अ घ्यावे. म्हणजे आता मूळ प्रश्न पुन्हा निर्माण झाला की स्वर ध्वनी आपल्याला माहीत असल्याशिवाय नेमकं आपल्याला समजणार नाही की त्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात ही स्वर ध्वनीने झाली का व्यंजन ध्वनीने झाली. त्यामुळं सर्वात पहिलं आपल्याला इंग्रजीमध्ये स्वर ध्वनी किती आहेत, स्वर ध्वनी कशाला म्हणतात, ते स्वर ध्वनी कोणते आहेत, हे जेव्हा आपल्याला माहिती होईल तेव्हा खऱ्या अर्थानं ही कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि यासाठी आपण आता इंग्रजीमध्ये हे वॉवेल साऊंड्स किती आहेत हे आपण या ठिकाणी पाहू. तर वॉवेल साऊंड्स म्हणजे नेमकं काय असते, तर द साऊंड विच कम्स आउट विदाउट एनी फ्रिक्शन टू ऑर्गन्स ऑफ स्पीच इज कॉल्ड अ वॉवेल साऊंड. असा ध्वनी की जो ध्वनी बोलण्याच्या अवयवांचं एकमेकांना घर्षण न होता जो ध्वनी बाहेर येतो त्या ध्वनीला म्हणतात स्वर ध्वनी. आणि जो ध्वनी घर्षणातून किंवा घर्षण होऊन बाहेर पडतो, द साऊंड विच कम्स आउट विथ द फ्रिक्शन टू द ऑर्गन्स ऑफ स्पीच इज कॉल्ड कॉन्सोनंट साऊंड. त्याला व्यंजन ध्वनी असं म्हटलं जातं. आणि इंग्रजीमध्ये एकूण स्वर ध्वनींची जी संख्या आहे ही 20 आहे. या 20 स्वर ध्वनींपैकी किंवा 20 वॉवेल साऊंड्सपैकी 12 आर प्युअर वॉवेल साऊंड्स, हे शुद्ध स्वर ध्वनी आहेत. तर 8 हे डिप्थॉन्ग्स किंवा त्यालाच मराठीमध्ये संयुक्त स्वर ध्वनी असं म्हटलं जातं. आता या 12 शुद्ध स्वर ध्वनी हे कोणते आहेत हे माहिती करून घेणं आवश्यक आहे. कारण आपल्याला फक्त 5च स्वर अक्षर माहिती आहे, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. इथं ध्वनीचा संबंध आहे, स्वर ध्वनीचा संबंध आहे. आणि म्हणून हे 12 स्वर ध्वनी कोणते आहेत हे सर्वप्रथम आपल्याला माहिती करून घ्यावे लागतील. ते याप्रमाणे. तर पहा, हे स्वर ध्वनी याप्रमाणे आहेत. अ अ अ आ ए ॲ ई ई उ ऊ आ आणि आ. हे झाले 12 शुद्ध स्वर ध्वनी. आता हे 3 अ काय आहेत या भानगडीत सध्या पडायचं नाही, ते नंतर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगू की 3 हे साऊंड कोणते आहेत, बाकीचे कोणते आहेत. ते ट्रान्सक्रिप्शनच्या व्हिडिओमध्ये आपण ते घेऊन टाकू. पण तुर्तास आता या ठिकाणी हे 12 शुद्ध स्वर ध्वनी, त्या संयुक्त स्वर ध्वनीचंही आपल्याला काही घेणं नाही, 12 शुद्ध स्वर ध्वनी माहीत असले पाहिजे. आता 12 शुद्ध स्वर ध्वनी हे कोणाच्या ध्यानात राहतील, हे ध्यानात राहणं थोडंसं अवघड आहे. आणि त्यामुळं काय करायचं, या 3 अ पैकी आपण एकच अ घेऊ. या आ एकच आहे तर त्याला घ्यावंच लागेल. त्यानंतर ए एकच आहे त्यालाही घ्यावं लागेल. यानंतर ॲ एकच आहे त्यालाही घ्यावं लागेल. नंतर ई 2 आहे, उ 2 आहे, अ 2 आहे. तर यांच्यापैकी एक एक घ्या. म्हणजे या ठिकाणी 2 ई पैकी 1 ई, 2 उ पैकी 1 उ आणि 2 अ पैकी 1 अ. आता किती ध्वनी राहिले, 1 2 3 4 5 6 and 7 असे 7 उरले. आता 12 ध्यानात राहणं अवघड आहे, पण 7 निश्चितच ध्यानात राहू शकतात. अगदी याच्या आधारे आता ज्या ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात या 7 ध्वनींपैकी अक्षरानं नाही होणार सुरुवात. ध्वनी म्हणजे काय, याचे वाचन करा. अ अ आ, जसं अ किंवा आ आहे, ए आहे असं म्हणून जो ध्वनी बाहेर निघतो, अशा उच्चाराने जर त्या सामान्य नामाची उच्चाराची सुरुवात जर होत असेल अशा या ध्वनीने, तर त्या नामापूर्वी आपल्याला ॲन घ्यायचं आहे. आणि जर होत नसेल आणि त्या ठिकाणी जर मग व्यंजन ध्वनीला सुरुवात होत असेल उच्चाराची, तर त्या ठिकाणी अ घ्यायचं आहे. आता याचे आपण काही एक्झाम्पल्स पाहू. आता उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी हा शब्द आहे ॲपल. आता ॲपलचा उच्चार, आता बऱ्याचदा आपण काय करतो की बा ए ई आय ओ यू पैकी ए आलेला आहे, ए ना सुरुवात झालेली आहे, मग म्हणून इथं ॲन येतं. तसं नाही, याचा उच्चार लिहा. याचा उच्चार ॲपल म्हणजे ॲने सुरू होतो, ॲने. आता ॲ हा स्वर ध्वनी इकडे आला का नाही पहा,
हा या ठिकाणी ॲ आलेला आहे. ॲ म्हणजे ॲने या स्वर ध्वनीने या नामाच्या उच्चाराची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून याच्या अगोदर ॲन येईल. म्हणजे सगळं उच्चारावर प्रोनाउन्सिएशनवर डिपेंड करतं. आणि म्हणजे या ठिकाणी हेही समजलं पाहिजे की उच्चाराची सुरुवात, तर अर्थात आपल्याला त्या शब्दाचा उच्चार आला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला उच्चारच येणार नाही तोपर्यंत त्याच्या ध्वनीचा तर प्रश्नच नाही की स्वर ध्वनीनं सुरू झालं का व्यंजन ध्वनीनं सुरू झालं. आणि म्हणून या ठिकाणी जे नाम आलेलं आहे त्याचं पहिलं उच्चारण प्रोनाउन्सिएशन आपल्याला अचूक करता आलं पाहिजे. कसं की समजा आता हा शब्द आहे याची आया, आता याचा उच्चार आपल्या बऱ्याच जणांना माहीतच नाही. आम्ही याचा उच्चार हेनच करू सुरू हेनं, पण याचा उच्चार जो आहे याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते फक्त ए अ असं आहे. ए अ म्हणजे वारस होतं. आणि म्हणून उच्चार जर माहिती आहे आणि मग उच्चाराची सुरुवात ए न झाली म्हणजे ए आपल्या यादीमध्ये आलं. आणि म्हणून याची स्वर ध्वनीनं जरी इथं एच हे लेटर दिसत असलं कॉन्सनंट लेटर आपल्याला, तरी सुद्धा या ठिकाणी या नामाच्या उच्चाराची सुरुवात ए या स्वर ध्वनीनं झालेली असल्यामुळं याच्याही अगोदर ॲन घ्यावं लागेल. म्हणजे जरुरी आहे की आपल्याला उच्चारण आलं पाहिजे. हे खरं आहे की so far as the concern of making the pronunciations of words and writing spelling English is not perfect language. जसे शब्द लिहिलेले असतात तसे उच्चारले जात नाही, जसे उच्चारले जातात तसेच लिहिले जात नाही. so far as the concern of the pronunciation English is not perfect language. इंग्रजी ही पूर्ण भाषा नाही. आणि म्हणून त्या एखाद्या संबंधित शब्दाचं उच्चारण काय आहे हे माहीत करून घेणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आता तुम्ही कोणतंही उदाहरण घेतलं या ठिकाणी की समजा आता RTO, आता या ठिकाणी आम्ही काय करतो, RTO आहे, LLB आहे, BBA आहे किंवा MA आहे, MLA आहे, MLA आहे किंवा SDO आहे किंवा SP आहे. अशा पद्धतीनं हे काही लिहिले आपण. आता होतं काय की आम्ही R वाचतो, RTO R म्हणतो मी आणि डोक्यात र घेतो, मग आपल्याला वाटतं की याची सुरुवात र न झाली. पण नाही, तुम्ही जे वाचन करता ते लिहा. जसं आर, मग आपण आ न सुरुवात करू, मग आ हा स्वर ध्वनी आहे. आणि म्हणून RTO हे अक्षर जरी कॉन्सनंट लेटर दिसत असलं आर, तरी याच्या उच्चारणाची जी सुरुवात आहे ती आ या व्हावेल साऊंडने होत असल्यामुळे याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी आपल्याला ॲन घ्यावं लागेल. LLB, आता इथे सुद्धा एल तर आम्ही उच्चारण करू म्हणू पण डोक्यात ल ठेवू, म्हणजे मग एखाद्याला कशाने सुरुवात झाली तर ल ने सुरुवात झाली तसं नाही. जे म्हणतात जसं म्हणतात तसं लिहा. एल तर या ठिकाणी ए ने सुरुवात झालेली आहे म्हणजे ए हा स्वर ध्वनी आहे आणि म्हणून इथे सुद्धा ॲन येईल. पण BBA, आता बीचा उच्चार करा, बी याचा विग्रह करा, ब अधिक ई, ब अधिक ई, बी. मग आता या ठिकाणी सुरुवात ब न झाली, मग ब या 7 स्वर ध्वनीमध्ये आला का नाही, म्हणजेच या ठिकाणी आर्टिकल येईल तुमचं अ. नंतर MA, इथे उच्चार पहा, MA एम, तर इथे ए ने सुरुवात होते म्हणून या ठिकाणी तुम्हाला ॲनच घ्यावं लागेल. याच पद्धतीने MLA सुद्धा NMLA होईल. तसंच SDO ए ने सुरुवात होते ए म्हणून या ठिकाणी सुद्धा NSDO होईल. SP या ठिकाणी सुद्धा S तर ए ने सुरुवात होते म्हणजे या ठिकाणी सुद्धा ॲन येईल. तर अशा पद्धतीने जर एखाद्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात ही स्वर ध्वनीने होत असेल तर 100% फक्त ॲनच येतं, हा नियम आहे. आणि जर व्यंजन ध्वनीने जर सुरुवात होत असेल त्या एकवचनी सामान्य नामाची तर अच येणार आहे, हा स्पष्ट नियम आहे. तरी काही लोक काही ठिकाणी बोलताना सांगतात की बा या जनरल नियमाला अपवाद आहे. जसं ऑनेस्ट मॅन, समजा हे नाम आहे. आता याला नियमाला अपवाद म्हणतात. अपवाद विपवाद काहीच नाही. या शब्दाचा उच्चारण काय होतं हे तुम्हाला माहित पाहिजे आणि उच्चारण करण्याचे काही नियम नाही.
ही भाषा आपली नाही, ही भाषा बोलणारे परकीय लोक आहे, त्या भाषेची ती विशिष्ट साऊंड सिस्टम आहे. ती विशिष्ट साऊंड सिस्टम जो उच्चार सांगते तोच उच्चार आपल्याला करणं पडतो. आणि म्हणून ती साऊंड सिस्टमनुसार, त्या भाषेच्या इंग्रजीच्या साऊंड सिस्टमनुसार त्या त्या शब्दाचा ठरलेला जो उच्चार आहे हा आपल्याला पहिला माहीत पाहिजे. आणि म्हणून मग याचा उच्चार ऑनेस्ट आहे. आता एखादा पुन्हा प्रश्न विचारतो किंवा हनेस्ट का नाही ऑनेस्टच का, तर तो उच्चार ऑनेस्टच आहे. हे लोक याचा सहसा उल्लेखच करत नाही. जसं हॉटेल, आम्ही इकडे हॉटेल शब्द म्हणतो, ते येच म्हणतच नाही, आउटेल आउटेल अशा पद्धतीने. आता इथे येचा ते उच्चार करतच नाही. आता करत नाही म्हणजे ती सिस्टम सांगते की याचा या ठिकाणी, आणि मग गेले आम्ही म्हणतो याचा काय नियम आहे, तो येच सायलेंट आहे. सायलेंट वगैरे काहीच नाही. त्या लोकांची ती जी सिस्टम आहे, साऊंड सिस्टम सांगते की याला असं म्हणा, त्याला तसंच म्हणा. ते आपल्याला मान्य करावंच लागतं. कारण पीयूटीले ते फूट म्हणतात आणि लगेच बीयूटीले बट म्हणतात, तिथं बुट नाही म्हणत. मग आता याच्या मागे काही नियम आहे का, तर नाही. त्या भाषेची ती सिस्टम सांगते की असं म्हणा तर तसं. म्हणून या ठिकाणी याचा उच्चारण माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग उच्चारण याचा ऑनेस्ट आहे, हॉनेस्ट नाही. आणि म्हणून आ हा या ठिकाणी स्वरध्वनी आहे. हा इथे स्वरध्वनी आलेला आहे. आणि म्हणून याच्या अगोदर सुद्धा ऑनेस्ट मॅन. अशाच पद्धतीनं या ठिकाणी भरपूर उदाहरणं येतील. जसं ॲन आवरली सर्व्हिस, ॲन आवरली सर्व्हिस हे एक उदाहरण आहे. आता पुढे आणखी पाहू. आता काही ठिकाणी आता पहा, तुमचे 5 स्वराक्षरानं सुरुवात झालेली दिसते. जसं युनिव्हर्सिटी, सर्वंट, युनिव्हर्सिटी सर्वंट. आता इथे याचे स्पेलिंगची सुरुवात युनं झालेली आहे. नियम असा सांगतो की उच्चाराची सुरुवात स्वरध्वनीनं पाहिजे. आणि स्वरध्वनीनं असेल तर ॲन घ्या, नसेल तर अ घ्या. मग आता या ठिकाणी याचा उच्चार पहा काय आहे. आपण सहज या ठिकाणी चुकून जातो की यू आलं, मग 5 स्वराक्षरापैकी एक दिसतं ए आय व यू पैकी, पण अक्षराचा काही या ठिकाणी संबंध नाही. याचा उच्चार काय, युनिव्हर्सिटी. मी आता या ठिकाणी पहा, युनिव्हर्सिटी सर्वंट. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना कळकळीचं सांगणं आहे की नियम पक्का ध्यानात ठेवा. तुम्हाला अपवाद वगैरे या भानगडीत जायचं काम पडत नाही. हा सरळ उच्चाराशी संबंधित अ आणि यांचा उपयोग करणं हे सरळ उच्चाराशी संबंधित आहे. आणि अर्थात ते एकवचनी सामान्य नाम पहिल्यांदाच त्या कॉन्टेक्स्टमध्ये आलेलं पाहिजे, म्हणजे रॅन्डमली यूज झालेलं पाहिजे. आणि त्याच्या उच्चाराची सुरुवात ही स्वरध्वनीनं असेल तर ॲन घेऊन राहिलो आपण. आणि व्यंजन ध्वनीनं जर झालेली असेल, व्यंजन ध्वनी म्हणजे काय, मी आता सांगितलं तुम्हाला की द साऊंड विच कम्स आउट विथ द फ्रिक्शन टू ऑर्गन्स ऑफ स्पीच. आता या ठिकाणी युनिव्हर्सिटी स्पेलिंगची सुरुवात कशाने झाली या भानगडीत पडू नका, त्याचा त्या नियमाशी काही संबंध नाही. आता याचा उच्चार काय आहे, तर याच्या उच्चाराची सुरुवात होते यूने, युनिव्हर्सिटी. आणि यूचा जर विग्रह केला आपण तर य अधिक उ असा होतो. आता य हा या 7 जे आपण अक्षर लिहिले या ठिकाणी, की जसं लिहिलं होतं आपण अ लिहिलं, त्यानंतर आ, ए, यानंतर ॲ, ई, उ आणि आ. तर यामध्ये आता पहा, य कुठे दिसतं का, य असा ध्वनी आहे का, नाही. म्हणजेच हा व्यंजन ध्वनीने सुरुवात झाली, कॉन्सोनंट साऊंडने याची उच्चाराची सुरुवात झालेली आहे. म्हणून या ठिकाणी अच येणार आहे. यानंतर या पद्धतीनेच युनिक सुद्धा युनिट आहे, युनिट. तर याची सुद्धा उच्चाराची सुरुवात युने म्हणजे येने होते, म्हणजे इथं आर्टिकल अच येणार आहे. या ठिकाणी युरोपियन हा शब्द आहे, याचे सुद्धा युनेच होते, म्हणजे येने या उच्चाराची सुरुवात होते, म्हणजे अच येणार आहे. तर अशा प्रकारे नियम स्पष्ट आहे की स्वरध्वनीने सुरुवात असेल उच्चाराची तर ॲन येईल, आणि व्यंजन ध्वनीने जर उच्चाराची सुरुवात असेल तर अ येईल. हा झाला या ठिकाणी क्लिअर नियम. आता अ आणि ॲनचा वापर कुठे होतो. आता या ठिकाणी एक गोष्ट आणखी ध्यानात घ्या की आता एक नियम असा आहे की आता समजा रिकामी जागा दिलेली असेल, इंडियन एक्सप्रेस दिलेला असेल, इंडियन एक्सप्रेस, मग आपण काय करतो किंवा आता सांगितलेलं आहे की बाबा स्वरध्वनीने जर उच्चाराची सुरुवात होत असेल तर ॲन घ्यायचा आहे. मग लगेच आम्ही इंडियन एक्सप्रेस पाहू, लगेच इथे ॲन घेऊन टाकू. पण इंडियन एक्सप्रेस
हे वृत्तपत्राचं नाव आहे आणि जिथं वृत्तपत्राचं नाव असेल, न्यूजपेपरचं नाव असेल, त्या ठिकाणी द येते आणि म्हणून प्रसंगावधान असणं या ठिकाणी आवश्यक आहे. या ठिकाणी द आर्टिकल येईल, हे लक्षात असू द्या. पेपर सोडवताना presence of mind and presence of emotion, these are two conflicting status of mind, and when presence of emotion is in progress, presence of mind can't work that time, and when presence of mind is in progress, presence of emotion can't work. म्हणजे जेव्हा डोक्यात विचार असतील तेव्हा भावना काम करणार नाही, तेव्हा समजसूचकता काम करणार नाही, जेव्हा समजसूचकता काम करते तेव्हा डोक्यात विचार असणार नाही. आणि म्हणून exactly at the time of writing or solving the question paper there should be no other things in your mind. प्रत्यक्षात पेपर सोडवताना आपल्या डोक्यामध्ये इतर कोणतेही विचार असले नाही पाहिजे. म्हणजे हे या ठिकाणी समजलं पाहिजे. आम्ही काय करतो, वाचत नाहीच. काय प्रश्न विचारला ते कधी वाचण्याने, कोणते ऑप्शन दिले ते कधी पाहण्याने, अंदाजे ठोकताळे काही बी उत्तर लिहितो, मग अंदाजे असं वाटतं की आपल्याला देव आडवा येईल आणि आता मार्क्स मिळतील. बिलकुल लॉजिकवर अंदाजे या पद्धतीने तुम्हाला गुण मिळणार नाही. तुम्हाला पुरेपूर त्याची डीप माहिती असणं आवश्यक आहे आणि यासोबतच प्रत्यक्ष प्रश्नाचं उत्तर सोडवताना त्या ठिकाणी तुम्हाला प्रसंगावधान ठेवावं लागणार आहे की हे वृत्तपत्राचं नाव आहे, मग इथं हा नियम काम नाही करणार आणि वृत्तपत्राचं नाव असल्यामुळे इथे द येते. आता अ आणि ॲनचा वापर कुठे कुठे होतो हे आपण पाहिलं. यानंतर याचा वापर आता जर समजा एखाद्याला टोचून बोलायचं, एखाद्याला नाव ठेवायचं की तो स्वतःला शाहरुख खान समजतो, ही थिंक्स हिमसेल्फ ॲज अ शाहरुख खान, अशा पद्धतीने इथे अचा उपयोग झालेला आहे. किंवा अ आणि ॲन हे एखादा ॲडजेक्टिव्ह हे एकवचनी सामान्य नामाला जर क्वालिफाय करत असेल तर त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर सुद्धा अ किंवा ॲनचा उच्चारानुसार त्या ठिकाणी उपयोग केला जातो. जसं समजा गुड बॉय, बॉय एकच आहे, इथं हे ॲडजेक्टिव्ह आहे. गुड हे ॲडजेक्टिव्ह बॉय या सामान्य नामाला जे एकवचनी याला क्वालिफाय करून राहिलं तर इथं अ येईल उच्चारानुसार, गुड बॉय, अ गुड बॉय. किंवा जसं ऑनेस्ट मॅन, आता ऑनेस्ट हे ॲडजेक्टिव्ह मॅन या एकवचनी सामान्य नामाला या ठिकाणी क्वालिफाय करून राहिलं, म्हणून या ठिकाणी याच्या उच्चारानुसार ॲन ऑनेस्ट मॅन, तर असं या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. आता काय होतं की नाम केवळ सामान्य नाव हा एकच प्रकार नाही. मटेरियल नाउन आहे, पदार्थवाचक नाम आहे, भाववाचक नाम आहे. हे असे नाम आहे की याचं अनेक वचन होत नाही. हे मटेरियल नाउन्स असेल किंवा भाववाचक ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असेल, हे नेहमीच दे आर ऑलवेज इन सिंग्युलर नंबर, हे आणि एकवचनी असतात आणि एकवचनी जे मुळातच आहे त्याच्या अगोदर अ घेण्याचं काही कारण नाहीये. आणि म्हणून असं म्हणणं चुकीचं आहे किंवा दिस इज अ वॉटर, गिव्ह मी अ वॉटर, सी इज अ ब्युटी, हे चुकीचं आहे. इथं सी इज ब्युटी, गिव्ह मी वॉटर अशा पद्धतीनं इथे पदार्थवाचक नाम किंवा भाववाचक नाम याच्या अगोदर अ यांचा वापर होणार नाही. पण असं असलं तरी पदार्थवाचक नामाचं प्रमाण सांगणारं युनिट, काउंटेबल युनिट जर वापरलं असेल तर मात्र त्या युनिटच्या अगोदर तुम्ही अ किंवा ॲनचा वापर करू शकता. जसं गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, इथं ग्लास हे काउंटेबल युनिटचा वापर केलेला आहे. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, गिव्ह मी अ कप ऑफ टी, अशा पद्धतीने काउंटेबल युनिट जर त्या नामाच्या अगोदर असेल तर त्या ठिकाणी अ किंवा ॲनचा वापर त्या आपल्याला करावा लागतो किंवा करता येतो. आता यानंतर आपण पाहूया द या महत्त्वपूर्ण आर्टिकलचा उपयोग कुठे कुठे होतो. दचा उपयोग आपण पाहू. हे तिसरं आर्टिकलचं कुठे कुठे उपयोग होतो, काय होतो, तर सगळ्यात पहिलं हे समजून घ्या. द हे असं आर्टिकल आहे की ते स्पेसिफिक नाउन, मग ते नाउन एकवचनी असो अनेकवचनी असो याच्याशी काही संबंध नाही, फक्त ते नाम स्पेसिफिक असलं पाहिजे, त्या ठिकाणी दचा यूज केला जातो. आता जसं समजा आता एक वाक्य आहे की देअर वाज an old man, the man किंवा the old man
वॉज टायर्ड. आता इकडे लक्ष द्या. या ठिकाणी ओल्ड मॅनचा पहिल्यांदाच वापर झाला. याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. एक म्हातारा होता, या म्हाताऱ्याबद्दल या ठिकाणी काही माहिती नाही. म्हणजेच या पहिल्या वाक्यामध्ये ओल्ड मॅनचा यूज हा रॅन्डम झालेला आहे. आणि रॅन्डम यूज जर असेल तर आपल्याला अ किंवा ॲनचा वापर करावा लागतो. आणि म्हणून या ठिकाणी ॲन म्हणजे इथे नॉन स्पेसिफिक नाम म्हणून काम करतो. तर दुसऱ्या वाक्यामध्ये याच ओल्ड मॅन बद्दल म्हाताऱ्याबद्दल आपण इथं बोलून राहिलो. म्हणजे या ठिकाणी त्याचा स्पेसिफिक यूज झालेला आहे. तोच म्हातारा, ज्या म्हाताऱ्याचा उल्लेख आपण पहिल्यांदा रॅन्डमली केला, आता मात्र त्याच्याबद्दलच बोलत असल्यामुळं हा इथं यूज हा स्पेसिफिक झालेला आहे. आणि म्हणून या नामाला पर्टिक्युलराइज करण्यासाठी द हे डेफिनेट आर्टिकल या ठिकाणी वापरणं पडते. आता द साठी असे नियम नाही. शास्त्रशुद्ध जसा अ आणि ॲन साठी उच्चाराच्या बाबतीतला, स्वरध्वनीच्या बाबतीतला जो नियम होता तसा काही द बद्दल नियम नाही, हे लक्षात घ्या. आता दचा यूज कुठे होतो याची माहिती करून घेणं हाच याच्यावरचा उपाय आहे. उदाहरणार्थ आता समजा नदीचे नाव असेल, रिव्हर्स, नदी. होतं काय मित्रांनो, पेपर सोडवताना आपण एकटंच असतो. एकटंच असल्यामुळं होतं काय की तुम्हाला कोणी तिथं सांगायला नसतं. मग पेपरमध्ये वाक्य येते की समजा आता इथं हा शब्द आलेला आहे. आता इथं तुम्हाला नियम पाठ झालेले आहे. नदीचं नाव असेल, पर्वताचं नाव असेल, अमकं नाव असेल तर द घ्या. हे नियम तुमचे पाठ आहेत. पण हा नियम पाठ असून बी पेपरात अडचण कोणती येते, तुम्हाला जनरल नॉलेज माहित पाहिजे की नदीच्या नावं कोणकोणते आहेत. आमचे नाव कोणते, भारतातल्या नद्या, गोदावरी असेल, पैनगंगा असेल, नर्मदा असेल, गंगा नदी असेल. पण ते परीक्षेत विचारता लंडन इज सिच्युएटेड ऑन रिकामी जागा थेम्स. मग आता पेपरात तुम्हाला कोण सांगणार आहे की थेम्स हे नदीचं नाव आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्हाला हे जर कळलं, जनरल नॉलेज जर असलं की थेम्स हे नदीचं नाव आहे, हे तर नियम झाला माहिती तुम्हाला. नदीच्या नावाच्या अगोदर द येतं. पण मग नद्याचे नावं कोण सांगेन तुम्हाला की पेपरात. आता हे समजायसाठी एक तर तुम्हाला वाचन बी करता आलं पाहिजे. आता समजा या ठिकाणी आता नाईल शब्द आहे. आता नाईल म्हटलं तुम्हाला पटकन समजेल की नाईल नदी आहे म्हणून. परंतु एकटाच पेपर सोडवणारा काय करतो, घाई गडबडीमध्ये येले नीले, निळे हे विशेष नाम आहे, मग याच्या अगोदर आर्टिकल येत नाही असं समजतो. आता ही चूक कशामुळे झाली, याचं वाचन बरोबर नाही केलं. ते नाईलचं स्पेलिंग आहे, नाईल नदीचं NILE, त्याला तुम्ही वाचून राहिले निळे. मग निळे तुम्हाला वाटतं हे आपल्याकडचंच विशेष नाम आहे, हे काही दुसरं नाव नाही. लगेच आम्ही तिथं नो आर्टिकल लिहितो अशा पद्धतीनं. पण नाईल हे नदीचं नाव आहे. नदीच्या नावापूर्वी द येते. दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे पर्वत. या संदर्भामध्ये खूप बारकाईनं ध्यान द्या. पर्वतात सगळीकडे सांगितलं जातं पर्वताचं नाव असेल तर द आर्टिकल येतं, पर्वताचं नाव असेल तर द आर्टिकल येतं. पण कोणत्या पर्वताचं नावाच्या अगोदर द येतं हे बी समजलं पाहिजे. जो पर्वत हा सिंगल माउंटेन आहे, एकटा आहे, एकटा जीव सदाशिव असा जर पर्वत असेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल येत नाही. उदाहरणार्थ माउंट एव्हरेस्ट, माउंट फुजी हे सिंगल माउंटेन आहे. हे सिंगल माउंटेन आहे, त्याच्यामुळे असं कधीच होणार नाही की द माउंट एव्हरेस्ट, द माउंट फुजी. म्हणजे सिंगल माउंटेनच्या अगोदर द हे आर्टिकल येत नाही. पण असं लिहिलेलं छापलेलं दिसतं आपल्याला की पर्वताच्या नावाच्या अगोदर द येतं. मग आम्हाला काय माउंट एव्हरेस्ट बी पर्वत आहे आणि हिमालय बी पर्वत आहे. मग द येतं कुठं, कोणत्या पर्वताच्या अगोदर, तर पर्वत रांगाचं जे नाव असेल, रेंजेस ऑफ माउंटेन्स पूर्वीच द येतं. उदाहरणार्थ द हिमालयाज, द हिमालयाज हा सिंगल माउंटेन नाही, इथं रेंजेस आहेत. रेंजेस ऑफ माउंटेन्स मिळून त्याचं नाव द हिमालयाज आहे अशा पद्धतीनं. किंवा द रॉकीज, द रॉकीज ही बी पर्वत रांग आहे. तर पर्वत रांगेच्या नावाच्या अगोदर द येतं. सरळ एकटाच पर्वत असेल, सिंगल माउंटेन असेल तर त्याच्या अगोदर द येत नाही. हे इथं विशेषतः ध्यानात घ्या. त्यानंतर दिशांची नावं आहे. दिशा द साऊथ आहे, द नॉर्थ आहे. या पद्धतीने दिशांच्या नावाच्या अगोदर द येतं. क्रमवाचक संख्या असतील,
फर्स्ट असेल, लास्ट असेल, नेक्स्ट असेल, फिफ्थ असेल, सिक्स्थ असेल, 100th असेल, असे जे क्रमवाचक संख्या आहेत, म्हणजे याला आम्ही इंग्रजीमध्ये ऑर्डिनल्स म्हणतो, यांच्या अगोदर सुद्धा द हे आर्टिकल येतं. त्यानंतर सुपरलेटिव्ह जे शब्द आहेत, सुपरलेटिव्ह फॉर्म, याच्या अगोदर बी नेहमी द असते, की द टॉलेस्ट आहे, द शॉर्टेस्ट आहे, द बिगेस्ट आहे, द मोस्ट ब्युटिफुल आहे, द मोस्ट अट्रॅक्टिव्ह आहे, असं सुपरलेटिव्ह. कंपॅरेटिव्ह मध्ये सुद्धा काही विशिष्ट ठिकाणी द चा उपयोग झालेला दिसतो, जसं द मोर एज्युकेटेड द सन, द हायर द डावरी, जेवढा जास्त शिकेल पोरगा तेवढा जास्त हुंडा, किंवा द मोर द द द हायर द प्राइस, द मोर द क्वालिटी, जेवढी जास्त किंमत तेवढा जास्त त्याची गुणवत्ता मालाची. तर असं कंपॅरेटिव्ह मध्ये बी काही ठिकाणी द चा यूज झालेला दिसतो. हेच द पुन्हा काही एकमेव बाबी ज्या आहेत, जसं द सन आहे, द मून आहे, द अर्थ आहे, किंवा उत्तर ध्रुव आहे, दक्षिण ध्रुव आहे, द नॉर्थ पोल आहे, द साऊथ पोल आहे, अशा पद्धतीनं द चा यूज होतो. किंवा द वेदर आहे, किंवा जे असे काही ज्याला कल्चरल इन्स्टिट्यूशन्स म्हणता येईल, अशाच्या अगोदर सुद्धा द चा यूज होतो. यामध्ये जसं टेलिव्हिजन, टेलिव्हिजन शब्द असेल तर द येईल, परंतु त्याचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे टीव्ही जर वापरलं तर मात्र तिथं आर्टिकल येणार नाही. म्हणजे टीव्ही झालं, रेडिओच्या अगोदर तुम्हाला द घ्यावं लागणार आहे, द रेडिओ, द थिएटर, अशा पद्धतीनं हे जे कल्चरल इन्स्टिट्यूशन्स आहेत याच्या अगोदर सुद्धा द चा वापर होतो. आणखी द चा यूज हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जर असतील तर त्याच्या अगोदर सुद्धा द चा वापर होतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे संगीत वाद्य, द पियानो आहे, द हार्मोनियम आहे, अशा पद्धतीनं इथे द चा यूज झालेला दिसतो. आता अशा बऱ्याचशा बाबी आहेत, पण याच्या व्यतिरिक्त आणखी द चा जो महत्त्वपूर्ण यूज आहे हा अतिशय काळजीपूर्वक ध्यानात घ्या, की जर समजा एकच व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे 2 पदं आहे, तर अशा वेळेला त्या व्यक्तीच्या त्या 2 पदापैकी सुरुवातीला जे पद आपण लिहू त्याच्या अगोदर द येतं, पण दुसऱ्या पदाच्या अगोदर द येणार नाही. केव्हा? व्यक्ती 1 पद 2. जसं द हेडमास्टर अँड सेक्रेटरी इज ॲब्सेंट, या ठिकाणी हेडमास्टर आणि सेक्रेटरी एकच माणूस आहे, पद 2 आहे, आणि म्हणून एका पदापूर्वी द आलं, दुसऱ्याच्या अगोदर आलेलं नाही. द हेडमास्टर अँड सेक्रेटरी इज ॲब्सेंट. तर अशा पद्धतीने, आणि जर 2 पद 2 माणसं असतील तर दोन्ही पदांपूर्वी द येते. द हेडमास्टर अँड द सेक्रेटरी आर ॲब्सेंट. तर या ठिकाणी मात्र इजचा आर होईल, कारण पदही 2 आहे, दोन्ही ठिकाणी व्यक्तीही 2 आहे आणि पदही 2 आहे. हे 2 पद भिन्न कशामुळे समजतं तर दोन्ही पदांपूर्वी द आलेलं आहे, आणि एकाच व्यक्तीकडे 2 पद आहे हे कशावरून समजतं तर एकाच पदापूर्वी द आलेलं आहे. इथं ही गोष्ट ध्यानात घ्या. द च्या बाबतीमध्ये पुन्हा आणखी अतिशय एक महत्त्वाचा नियम हे ध्यानात घ्या, की जर काही शब्द आहे पहा, स्कूल असेल, हॉस्पिटल आहे, जेल आहे, चर्च आहे, टेम्पल आहे, हे जे शब्द आहेत या शब्दांचा कॉन्टेक्स्टमध्ये यूज हा मूळ उद्देशासाठी जर झाला असेल, मूळ हेतूसाठी जर केला गेलेला असेल, की उदाहरणार्थ टेम्पल म्हटल्यानंतर आपण पूजा वगैरे करणे हा त्याचा हेतू आहे, आणि जर मग असं जर वापर केला आपण की सी गोज टू टेम्पल एव्हरी डे, ती दररोज मंदिरात जाते, तर दररोज काही ती मंदिर पायालेच जाते असं नाही, त्या ठिकाणी ती पूजा करण्यासाठीच जाते, पाया पडण्यासाठीच जाते. म्हणजे टेम्पल या शब्दाचा मूळ उद्देशासाठी या वाक्यामध्ये वापरला झालेला आहे. जेव्हा मूळ उद्देशासाठी अशा शब्दांचा वापर झालेला असेल त्यावेळेला तिथे कोणतंही आर्टिकल येत नाही. म्हणजे सी गोज टू टेम्पल एव्हरी डे हे या टेम्पलच्या अगोदर कोणतंही आर्टिकल येणार नाही. किंवा मूळ उद्देश सोडून जर वापर झाला असेल मात्र, की समजा आता चर्च शब्द आहे, चर्च, की समजा तो चर्चचं कोरीव काम पाहण्यासाठी गेला. आता चर्चचा उद्देश प्रार्थना आहे, ही वेन टू, इथे मात्र द आर्टिकल येईल, कारण चर्चचं कोरीव काम पाहण्यासाठी चर्चचा वापर करणं लावला शब्दाचा, म्हणजे मूळ उद्देशासाठी इथं वापरणे होऊन राहिला. म्हणजे ही वेन टू द चर्च टू सी इट्स कार्विंग्स, या ठिकाणी चर्चचा जो मूळ उद्देश आहे प्रार्थना वगैरे करण्यासाठी हा नसल्यामुळं चर्चच्या अगोदर द येईल. किंवा समजा जेल हा शब्द घ्या, जेल, की जर न्यायाधीशानं त्याला जेलमध्ये पाठवलं तर न्यायाधीशानं त्याला जेलमध्ये जेल पाहायला नाही पाठवलं, त्याला पनिशमेंट दिली आणि त्याला कैदी वगैरे हा जो उद्देश आहे जेलचा तर त्यासाठी त्याला पाठवलं, ती इथे आर्टिकल लागणार नाही. द जज सेंट हिम टू जेल, इथं टू द जेल होणार नाही, इथं जेलच राहील. पण
दुसरा एखादा त्याला जेलमध्ये भेटायला गेला, ही वेंट टू द जेल टू मीट हिज फ्रेंड टू सी हिज फ्रेंड, तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी जेलमध्ये गेला, तर जेल या मूळ उद्देशाचा या ठिकाणी वापर मूळ उद्देशासाठी होऊन राहिलेला नाही, आणि म्हणून या ठिकाणी द येईल. म्हणजे दोन वाक्य नीट ध्यानात घ्या. द जे सेंट हिम टू जेल, मूळ उद्देशासाठी जेलचा वापर, पण ही वेंट टू द जेल टू सी हिज फ्रेंड, म्हणजे जो कैदी त्याचा मित्र त्याला भेटायला गेला, इथं उद्देश सोडून जेलचा वापर झाला, म्हणून या ठिकाणी द आलेलं आहे. हाही या ठिकाणी महत्त्वाचा नियम ध्यानात ठेवायचा आहे. अशा प्रकारे द आहे, दचा यूज होतो इंग्रजीमध्ये. एकूण ए एन द असे 3 आर्टिकल्स आहेत, त्याचे आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असल्यास निश्चित लाईक करा, शेअर करा. कॉमेंट्समध्ये आणखी तुम्हाला कोणत्या भागावर व्हिडिओ पाहिजे तशी कॉमेंट करा. निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा लाभ होईल. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांना लाभ होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 25 वर्षापासून इंग्रजी अध्यापनाचं कार्य मी करत आलेलो आहे. बऱ्याच वर्षापासून कार्य करत असताना अनुभव हा प्रदीर्घ आहे. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी, हजारो विद्यार्थ्यांनी मला बऱ्याच दिवसांपासून त्यांचं मागणी होती की सर एखादं पुस्तक तयार करा. पण मुळात मला लिहिण्याचा खूपच आळस असल्यामुळं शाळेतून मी पळून जात होतो. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीपुढे मी मागच्या कोरोनाच्या काळामध्ये एक प्रयत्न केला की आता आपल्याजवळ वेळ आहे आणि मी एक पुस्तक 368 पेजेसचं तुमच्या सर्वांच्या सेवेत तयार केलेलं आहे. ते 5 जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होणार आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की जनरली काय असतं की पुस्तक म्हणजे एक छापेल पानं कव्हर असणारी वस्तू असते. अ बुक इज an object that is consisted of printed pages with a cover. तसं आपलं पुस्तक नाही की छापेल पानं आहे, कव्हर आहे, वा सगळ्या पुस्तकासारखं तसं नाही. पुस्तक लिहू बोटं वाकले. याची खासियत ही आहे की जेवढ्या काही कन्सेप्ट्स आहेत ग्रॅमॅटिकल, त्या सर्व कन्सेप्ट्स ह्या मराठीतून तुमच्या भाषेतून त्या स्पष्ट केल्या. आणि मी असं आढळून आलं या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये की इंग्रजीचा पिरियड म्हणला की मुलं वर्गाच्या बाहेर दिसतात. इतकं इंग्रजीचा रटाळपणा किंवा आवडणी म्हणा किंवा इतर कोणते कारण का भीती म्हणा, या कारणामुळं इंग्रजी म्हणलं की पोराच्या तोंडावर 12 वाजल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रयत्न असा केला की माझ्या माहितीनुसार ग्रामीण भागातील दूरच्या रिमोट एरियाजमधले विद्यार्थी, नुसते शहरातले नाही, हे सगळे विद्यार्थी शिकून सवरून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर डिग्रीज, डिप्लोमा झाल्यानंतर शेवटचा सरकारी नोकरीत जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हा प्रयत्न करत असताना मग त्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरं जावं लागतं. आता आजची स्पर्धा परीक्षा ही एक बॉटलनेक कॉम्पिटिशन झाली. बॉटलनेक कॉम्पिटिशन म्हणजे अतिशय कमी प्रमाणात यशस्वी होणारे विद्यार्थी बाहेर पडतात. आणि म्हणून वरून इंग्रजी सारख्या विषयाचं वरून नॉलेज असणं आणि त्यातले बारकावे माहीत होणं. कारण काय की प्रश्न जे विचारले जातात ते बारकाव्यांवर आधारित असतात, एक्सेप्शन्सवर आधारित असतात. जिकडं गाडी जात नाही तिकडं ते गाडी टाकून पाहतात. आणि म्हणून असे विद्यार्थी पाहिले की काही विद्यार्थी तर पुस्तकं पाठ करतात. हे बिलकुल चुकीचं आहे. पाठांतर आणि इंग्रजी याचा दूरपर्यंत कुठेही संबंध नाही. तुमची कन्सेप्ट वाचून तिथल्या तिथंच क्लिअर झाली पाहिजे. आणि हाच प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला तुमच्याच भाषेत इंग्रजीतल्या संकल्पना कशा समजतील यावर या ठिकाणी भर दिलेला आहे. थोडक्यात काय तर द लर्नर इज ॲट द सेंटर ऑफ द बुक. शिकणारा हा पुस्तकाच्या केंद्रस्थानी ठेवलेला आहे. हे इतरांसाठी नाही. आणि ज्याच्या मनामध्ये पाऊ आहे, भीती आहे, अशा विद्यार्थ्यांची निश्चितच भीती दूर जाईल. आपण पाहतो की असंख्य विद्यार्थी केवळ इंग्रजीच्या भीतीमुळे
अशा पदांची तयारी करतात की ज्या पदभरतीसाठी इंग्रजी विषय नाही. पण मला खात्री आहे की हे पुस्तक हाती आल्यानंतर सर्व विद्यार्थी, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, सर्व भागातील, खेड्यापाड्यातील, ग्रामीण भागातील, शहरातील सगळे विद्यार्थी हे इंग्रजी ज्या ज्या विषयाकडे आहे, त्या पदभरतीसाठी आहे, त्या पदभरतीकडे ओढतील. कारण वेळ पुन्हा आणता येईल की बऱ्याचदा सवय लागू देऊ नका की एक संधी हुकली पुन्हा देऊ पुन्हा देऊ पुन्हा देऊ, आणि याच्यात जर आपलं वय होऊन गेलं तर मग पुन्हा आपण कुणीकडेच राहत नाही. आणि म्हणून वेळ वाया जाऊ देऊ नका. पुस्तक जसं समोर मार्केटमध्ये येईल लगेच तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. घरपोच सुद्धा पुस्तक तुम्हाला उपलब्ध होईल. आणि त्यासाठी या ठिकाणी जे मोबाईल नंबर्स आहेत या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पहिला क्रमांक आहे 93 755 645. तर दुसरा मोबाईल क्रमांक आहे 97 66 75 34 97. थँक्यू.